नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप गुणकारी असणाऱ्या आयुर्वेदिक औषधाबद्दल बोलणार आहोत. हे खूप इझिली अवेलेबल आहे आणि या औषधाची खासियत म्हणजे हे औषध सर्व प्रकृतीच्या लोकांना म्हणजे वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती, द्वंद्वज प्रकृती अशा सर्व प्रकृतीच्या व्यक्तींना हे घेतलं तरी चालतं. हे जे चूर्ण असणार आहे, ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांचं वजन वाढवतं. ज्यांना वेट कमी करायचं आहे त्यांचं वेट कमी करायलाही मदत करतं आणि या चूर्णाचं नाव आहे रसायन चूर्ण. हे एक बेस्ट टॉनिक आहे. आयुर्वेदात याला रसायन चूर्ण म्हटले आहे. हे रसायन चूर्ण शरीरातले आजार कमी करतं आणि आजार बरा झाल्यानंतर जे शरीराला दुर्बलता, वीकनेस आलेला आहे ते भरून काढायलाही मदत करतं. त्याचबरोबर हे रसायन चूर्ण धातुवर्धक आहे, शुक्रवर्धकही आहे. ज्यांना कुणाला लघवीचा त्रास आहे त्यांच्या लघवीच्या तक्रारी हे दूर करतं. त्याचबरोबर ज्यांना केसाच्या विविध तक्रारी आहेत, केस गळणे, केस दुभंगले जाणे किंवा केसामध्ये कोंडा होणे किंवा हेअर ग्रोथ होत नाही, अशा ज्यांच्या तक्रारी आहे त्यांनी हे जर का चूर्ण घेतलं तर त्यांच्या केसांची हेल्थ ही चांगली राहायला मदत होते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे चूर्ण माहीत असेल आणि काही लोकांनी घेतलंही असेल. फक्त आयुर्वेदानुसार हे चूर्ण किती डोसमध्ये घ्यावं, कोणत्या अनुपानासोबत घ्यावं, हे मी डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा. हे रसायन चूर्ण 3 मुख्य घटकापासून बनलेलं आहे. त्यामध्ये येतं गोक्षूर, गुडूची आणि आमली. ह्या तिन्ही समप्रमाणात एकत्र करून हे रसायन चूर्ण बनलं जातं. तर आचार्य वाग्भटांनी या चूर्णाचे वर्णन करताना एक श्लोक सांगितलेला आहे. तर तो श्लोक असा आहे, चूर्णम श्वदृष्टम आमलकम अमृतानाम लिहनम ससर्पी मधुभाग मिश्रम वृषः स्थिरः शांत विकार दुःखः आमलकी चूर्ण समाशत जीवती कृष्णकेशा. ह्या चूर्णाचे फायदा सांगताना एक नंबरला जो त्याचा फायदा सांगितलेला आहे तो आहे वृषः स्थिरः, म्हणजे शरीरातील शुक्र धातूचं वर्धन करणारे हे चूर्ण आहे. शुक्र धातू शरीर हे सप्तधातूंनी बनलेलं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. तर हे सप्तधातूचं पोषण करून शुक्र धातू आणि ओज चांगल्या प्रकारे निर्माण करायला मदत करते. त्याच्यानंतर त्याचा दुसरा फायदा जो सांगितलेला आहे तो आहे शांत विकार दुःखः. विकार म्हणजे आजार. आजाराने जे व्यक्ती त्रस्त झालेले आहे, त्रासलेला आहे, त्यांचा त्रास कमी करण्यासाठी या चूर्णाचा आपण उपयोग करू शकतो. तिसरा जो फायदा सांगितलेला आहे तो समहा शता जीवती, म्हणजे जे निरोगी आहेत त्यांना 100 वर्ष आयुष्य देणारे असे हे चूर्ण आहे. त्यामुळे निरोगी व्यक्तीही हे चूर्णाचं सेवन करू शकते. आणि शेवटचा जो फायदा सांगितलेला आहे कृष्णकेशः. कृष्णकेशः म्हणजे केस ज्यांचे अकाली पांढरे व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा वय नसताना केस पांढरे होत आहेत किंवा ज्यांना कुणाला केस काळेच राहावे असे वाटतायत, तर त्या लोकांनी हे चूर्ण घेतलं तर त्याचा फायदा झालेला दिसून येतो. खूप स्वस्त आणि सोपं असं वाटणारं हे औषध आहे, परंतु याचे फायदे जे आहेत ते अनगिनत आहेत. त्यामुळे सर्वांनी हेल्दी राहण्यासाठी या चूर्णाचं सेवन नक्की करून पाहावं. तर याचा सेवन विधी सांगताना आचार्यांनी असं सांगितलेलं आहे की हे साधारणपणे 3 ते 5 ग्रॅम मात्रेमध्ये आणि सकाळी उपाशी पोटी जितका लवकर तुम्ही हे चूर्ण घ्याल, कारण की जेव्हा रसायन म्हणून एखादं औषध आपण वापरतो ते शक्यतो सकाळी लवकर आणि उपाशी पोटी वापरलं जातं. रसायनकाली सेवन करावे असे ग्रंथामध्ये आलेले आहे. त्यामुळे सकाळ लवकर आणि उपाशी पोटी हे चूर्ण घेतलं तर त्याचा फायदा होतो. आता हे घेताना तूप आणि मध हे त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बऱ्याच जणांना आता असा प्रश्न पडेल की तूप आणि मध हे तर एकत्र खात नाहीत, मग हे चालेल का? तर याच्यामध्ये ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपण तूप आणि मध हे एकत्र सेवन करतो त्यावेळी त्याची जी क्वांटिटी असते ती अनइक्वल क्वांटिटीमध्ये ते वापरायचं. म्हणजे 3 ते 5 ग्राम समजा चूर्ण घेतलं तर त्याच्यामध्ये 5 ग्राम तूप आणि 2 ते 3 ग्राम मात्रेमध्ये मध याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आणि हे जे औषध आहे ते सकाळी उपाशी पोटी घ्यायचं आहे. तर असं तुम्ही 6 महिने सलग वर्षभर या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. ज्यांना कुणाला हे चूर्ण ऑर्डर करायचे आहे
त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता आणि ऑर्डरही करू शकता. आणि कुठेही इझिली अवेलेबल होणारं असं चूर्ण आहे, त्यामुळे कुठल्याही आयुर्वेदिक शॉपमधून तुम्ही हे चूर्ण खरेदीही करू शकता. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.